नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जीकेचे काही क्वेश्चन करायचे आहेत जे की तुम्हाला पोलीस भरतीसाठी 25 मार्कला विचारले जातात। आता आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत। दिल्लीतील राजघाट डॅश डॅश यांना समर्पित आहे। आता बघा, दिल्लीतील जो राजघाट आहे तो कोणासाठी समर्पित आहे? महात्मा गांधी यांच्यासाठी समर्पित आहे। बघा, महात्मा गांधींचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा 1948 मध्ये दिल्लीतील यमुना नदीवर त्यांची हे केली होती, तेव्हा त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांना तो समर्पित केला जातो। बघा, क्वेश्चन कसाही फिरून विचारला जाईल, महात्मा गांधीजींचा राजघाट कोठे स्थित आहे? तर तो कोठे स्थित आहे? दिल्लीत आहे। किंवा कोणत्या वर्षी समर्पित करण्यात आला? तर 1948 मध्ये समर्पित करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पेटीएमचे संस्थापक कोण आहे? पेटीएमचा फुल फॉर्म काय आहे? पेटीएमचा फुल फॉर्म आहे पे टू मनी किंवा पे टू मोबाईल। याचा फुल फॉर्म आहे पे टू मोबाईल। याची स्थापना 2010 मध्ये झालेली होती। तर याचे संस्थापक कोण आहेत? विजय शेखर शर्मा। ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे पहिले टेक्नो पार्क कोठे स्थित आहे? भारताचे पहिले टेक्नॉलॉजिकल पार्क हे तिरुअनंतपुरम म्हणजे केरळमध्ये स्थित आहे। हे भारतातील सर्वात मोठे आणि आपल्या आशिया खंडातील सगळ्यात मोठे टेक्नो पार्क आहे। त्याचा आन्सर आहे डी, ऑप्शन नंबर डी, तिरुअनंतपुरम, जे की केरळमध्ये स्थित आहे। भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताची सांस्कृतिक राजधानी ही कोलकाता या शहराला म्हणून ओळखले जाते। आता भारताची सांस्कृतिक राजधानी कोलकाता आहे, तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहराला ओळखले जाते? याचे आन्सर कमेंट मध्ये सांगायचं आहे। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, भारताचे सर्वात मोठे पोस्ट ऑफिस कोठे आहे? तर भारताचे सर्वात मोठे पोस्ट ऑफिस आहे मुंबईला। ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात हे तुमचं आधार कार्ड पहिलं जारी केलं होतं 2010 मध्ये। ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, भारताचे लिंगराज मंदिर कोठे स्थित आहे? तर भारताचे लिंगराज मंदिर हे तिरुअनंतपुरम, केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे स्थित आहे। नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅश वर आधारित होते। बघा, देशातील सगळ्यात मोठं जुनं जे विद्यापीठ आहे, जे कुमार गुप्त वंशाच्या वंशजांनी स्थापन केलं होतं, जे बिहार राज्यामध्ये स्थित आहे होतं, ते नालंदा विद्यापीठामध्ये जास्त बौद्ध धर्माच्या शिक्षणावर आधारित होते। याच्यामध्ये सर्वात जास्त ग्रंथसाठा होता, सर्वात जास्त बुक होते, पण 1993 मध्ये त्याचा काय केला गेला? नाश करण्यात आला। मग हे नालंदा विद्यापीठ हे बिहार राज्यातील सर्वात मोठं विद्यापीठ मानलं जातं आणि याच्यामध्ये बौद्ध धर्मावर शिक्षण आधारित होतं आणि याच्यामध्ये अदर चीन, कोरिया किंवा रशियन लोक त्यावेळी शिकायला पण येत होते। त्याच्यानंतर सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅश डॅश येथे स्थित आहे। तर सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर हे मदुराई येथे स्थित आहे। कुठे आहे? मदुराई येथे स्थित आहे। हे मीनाक्षी मंदिर हे भगवान महादेव आणि शंकरांच्या नावाखाली प्रसिद्ध आहे। तर मीनाक्षी म्हणजे पार्वती मातेसाठी मीनाक्षी या नावाचा उपयोग केला गेला होता। भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा शेतीचा भाग डॅश डॅश राज्याचा होता। तर भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा शेतीचा भाग हा पश्चिम बंगाल म्हणून ओळखला जात होता। तर कुठल्या राज्याला 3 बिघे क्षेत्र हे बांगलादेशला दिलेलं होतं? दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक कोण आहे? दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक आहे सुनील मित्तल। त्यानंतर बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बिहू हा सण एक प्रसिद्ध सण आहे। हा आसाम मधील शेती व्यवसायामध्ये जे केले जाणारे शेतीच्या पिकासाठी समर्पित बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये सण हा साजरा केला जातो।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रथम ईव्हीएम मशीन कोठे आहे? प्रथम इलेक्ट्रॉनिक व्हेकल मशीन कोठे स्थापन केले होते? तर हे प्रथम इलेक्ट्रॉनिक व्हेकल मशीन हे केरळमध्ये स्थापन केले होते. महाराष्ट्रातील प्रथम मेगा फूड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? महाराष्ट्रातील प्रथम मेगा फूडचे पार्क हे मेगा फूड पार्कचे उद्घाटन सातारा जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. बल्लारपूर डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे. बल्लारपूर हे कागदी कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे वर्धा या जिल्ह्यात, वर्धा या शहरात आहे. भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोठे आहे? तर भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय हे पुणे येथे आहे. WHO च्या अनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर हे नवी दिल्ली म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आला तर शिक्षण हक्क कायदा हा ऑप्शन आहे 2014, 2010, 2017 आणि 2000. तो ऑप्शन करेक्ट आहे आपला 2010 मध्ये शिक्षण हक्क कायदा चालू करण्यात आला होता. माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली अपंग महिला कोण? तर माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली अपंग महिला ऑप्शन ए बचेंद्र पाल, 2 अरुणिमा सिन्हा, 3 दीपिका राठोड, 4 इंदू मल्होत्रा. तर करेक्ट आन्सर आहे आपलं अरुणिमा सिन्हा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? म्हणजे जे भारतातले नाहीये ते कोण आहे? नेल्सन मंडेला, खान अब्दुल गफार खान, मदर टेरेसा आणि चंदा कोचर. तर आन्सर याचा ऑप्शन नंबर बी, खान अब्दुल गफार खान. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? तर भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी ऑप्शन आहे पॅलेस ऑन व्हील, राजधानी एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेस. तो ऑप्शन करेक्ट आहे आपला ऑप्शन नंबर डी, सिंहगड एक्सप्रेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अटल बिहारी वाजपेयी डॅश डॅश वेळा भारताचे पंतप्रधान झाले होते? अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 3 वेळा पंतप्रधान झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन आहे जपान, भारत, नेपाळ आणि दक्षिण कोरिया. तर सॅमसंग कंपनी ही दक्षिण कोरिया या देशाची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आधार कार्डची नोंदणीकरण कोणती संस्था करते? आधार कार्डची नोंदणीकरण करणारी RBI तर नाही, ही बँक रिलेटेड आहे. सेबी पण नाही, आणि SBI पण नाही. एकच ऑप्शन आहे UIDAI. तर UIDAI याचा फुल फॉर्म तुम्हाला तर हे होते आजचे जीकेचे 25 क्वेश्चन आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जर यामध्ये काही क्वेरी असेल किंवा काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण मॅथचा नवीन टॉपिक शिकणार आहोत. टॉपिकचं नाव आहे सरासरी. थँक्यू.